जर एखादी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? हे एक साधन असतं निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी. आणि जर पवार घराणं हे प्रोफेशनल राजकारण करत असेल तर आमच्यासारख्या आंदोलकांनी निवडणूक लढत काही प्रश्न जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मला वाटतं निवडणुकी एवढी दुसरी कुठली चांगली संधी असू शकत नाही. नाही हे बघा, बारामती विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे मला शेकडो कॉल आहेत की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. खरं तर निवडणूक लढायची, कुणी लढायची, कसं काय हे मी बारामतीतल्या या आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांची एकदा विचारविनिमय बैठक घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. खरं तर आम्ही एक ओबीसी आंदोलक आहोत. आमचे प्रश्न आज सुटताना दिसून येत नाहीत. सत्ताधारी असोत, विरोधक असोत, त्यांच्या अजेंड्यावर कधी येताना दिसून येत नाहीत. आणि मी एक आंदोलक म्हणून या लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध करणं हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये जर एखादी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुठं? हे एक साधन असतं निवडणुका म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी. आणि जर पवार घराणं हे प्रोफेशनल राजकारण करत असेल तर आमच्यासारख्या आंदोलकांनी निवडणूक लढत काही प्रश्न जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मला वाटतं निवडणुकी एवढी दुसरी कुठली चांगली संधी असू शकत नाही. म्हणून निवडणूक कोण लढणार किंवा कोण असणार उमेदवार ह्याचं हे आम्ही नंतर जाहीर करू. पण कार्यकर्त्यांचा आग्रह खूप आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बारामतीतून वैद्यकीय महाविद्यालयांची नावं बदलली आहेत, त्याबद्दल काय सांगा? हे बघा, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं बारामती शहरामधील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं होतं. ते नाव तिथं असताना, त्याचे बोर्ड तिथं त्या इमारतीनं लागलेले असताना, GR तसा असताना, तिथल्या अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथं असतानासुद्धा त्या आस्थापनेला स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव देण्याचं GR पारित झालं आहे. म्हणजे मग त्या आस्थापनेनं त्यांना कळवलं का की इथं अहिल्यादेवी होळकरांचं नाव बदलून आपण इथं अजितदादा पवारांचं नाव द्यायचं? हे आम्हाला पटलेलं नाही. एकतर GR किंवा अहिल्यादेवींचं नाव देऊन 1 वर्ष झालं आहे. या प्रश्नावरती लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यातले काही कार्यकर्ते बोलले असतील, पण मला अगोदर कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करू द्या आणि मग आम्ही ठरवू पुढचे धोरण. बारामतीला कधी जाणार आणि केव्हा? बारामतीला मी आजही जाऊ शकतो, उद्याही जाऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. बारामतीत माझा संपर्क नेहमीचा आहे आणि चळवळीतले सहकारी आंदोलक खूप जण माझ्या बारामती परिसरामध्ये आहेत. त्यामुळे मी आजही जाऊ शकतो, उद्याही जाईन, कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करेन आणि मग आम्ही आमचं पुढचं धोरण ठरवू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.